आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शुक्रवारी एका अनधिकृत बारवर झालेल्या कारवाई दरम्यान प्रचंड मोठा राडा झाला। कल्याण तहसील विभागाच्या पथकाने सत्यम उर्फ श्री गणेश बारवरकर जेसीबीच्या साहाय्याने हातोडा चालवला। मात्र यावेळी स्थानिक नागरिकांनी बार समर्थकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला। विशेष म्हणजे या बारवर एकदा किंवा दोनदा नाही तर चक्क 3 वेळा तोडकाम करण्याची कारवाई आली आहे। वारंवार कारवाई होऊनही ही बार पुन्हा उभा कसा राहतो, यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। कल्याण तहसील विभागाचे पथक शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तासह कोळसेवाडीतील या बारवर धडकले। जेसीबीने तोडकाम सुरू होताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि बारशी संबंधित लोकांनी याला तीव्र विरोध दर्शविला। तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विरोध करणाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि पाहता पाहता त्यांचे रूपांतर मोठ्या वादात झाले। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर पोलिसांनी परिस्थिती हाताळता जमावाला पांगवले आणि तणाव दूर केला। या राडा प्रकरणी तहसील विभागाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। 3 वेळा तोडला तर या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बारवर झालेली ही तिसरी कारवाई आहे। हा बार गुरुचरण म्हणजे सरकारी जमिनीवर बांधला गेला आहे। नियमानुसार तहसील विभागाने यापूर्वी 2 वेळा यावर तोडकाम केले होते। मात्र प्रशासकीय यंत्रणेला आव्हान देत प्रत्येक वेळी हा बार पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहतो। एकदा कारवाई झाली की काही दिवसातच बांधकाम पूर्ण करून बार पुन्हा सुरू केला जातो। या वारंवार घडणाऱ्या प्रकरणामुळे तहसील विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। या अनधिकृत बारच्या पुनरुज्जीवनामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आशीर्वाद या बार मालकावर आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे। याबाबत कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांनी सांगितले की ही जागा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येते, मात्र हे कार्यक्षेत्र महापालिकेचे आहे। तहसील विभाग कारवाई करतो, पण त्यानंतर तो पुन्हा कसा उभा राहतो याचे समाधानकारक उत्तर यंत्रणाकडे नाही। या लपंडावामुळे सरकारी जमिनीवर अतिक्रमणाचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून सामान्य नागरिकांमधून संताप केला जात आहे। रवींद्र काळूराम जमदारे प्रभारी अप्पर मंडळ अधिकारी कल्याण आज दिनांक 27/3/2026 रोजी सत्यम बारवर कारवाई तोडक कारवाईचे आदेश झाल्याने तोडक कारवाई करत ही जागा सर्वे नंबर 49 कडे वळवलेली असल्याने आणि गुरचरण जागेवर असलेल्या या बारवर यापूर्वी दिनांक 20/8/2025 आणि 21/8/2025 रोजी महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। सदरची सत्यम बार हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अंतर्गत येत आहे आणि आम्ही फक्त महसूल विभागाच्या जागेवर बांधकाम केल्याने ते जमीनदोस्त करण्याची कारवाई करू। काय गुन्हा दाखल केला आहे? अजूनपर्यंत केलेलं नाही आहे। कुठला बार होता आणि काय नेमकी कारवाई? खडेगोलवली परिसरामध्ये आमचा गणेश भवन म्हणून आम्ही हॉटेल चालवतो। त्या हॉटेलच्या आमच्याकडे संपूर्ण प्रकारचे लायसन्स जे काय आवश्यक आहेत गव्हर्नमेंटचे ते सगळे आहेत। सगळ्या प्रकारचे आम्ही टॅक्स वगैरे आणि सगळे लायसन्सचे जे काही रिन्युअल आहे वेळेच्या वेळेला आम्ही करतो आहे। सगळ्या प्रकारे लिगल असूनसुद्धा आम्हाला महापालिकेकडून नोटीस मिळाली की तुमची जागा ही शासकीय जागेवर अतिक्रमण केलेली आहे। तर त्यांचा मुद्दा आहे की हा गुरुचरण क्षेत्रामध्ये आम्ही हे बांधकाम केलेलं असलं, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा संपूर्ण परिसर खडेगोलवली परिसरातला हा गुरुचरण क्षेत्रात येतो। इथे रेसिडेन्शियल कमर्शियल प्रत्येक प्रकारची वस्ती इथे झालेली आहे। सगळ्यांना लाईट बिल झाले, टॅक्स पावती स्वतः आमच्या जागेवर आम्ही 84 पासूनचं टॅक्स भरतो आहे आणि गेली 10 ते 12 वर्ष आमचं इथं हॉटेल व्यवसाय चालतो आहे। परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये खंडणीखोरांच्या असलंगी लावून खंडणीखोरांच्या हातमिळवणी करून प्रशासन आम्हाला आकसबुद्धीने फक्त आमच्याच आस्थापनेवर कारवाई करते। आज आमच्या आस्थापनेमध्ये 100-150 कुटुंब अवलंबून आहेत। या अशा कारवाईमुळे त्यांना पण रस्त्यावर याची वेळ आलेली आहे। दुसरे साहेब ब्लॅकमेलर्सला चेहरा नसतो, ब्लॅकमेलर्सला नाव नसतं, परंतु त्यांनी जेव्हा आमच्याकडे अप्रोच केला कुठल्या मार्गाने आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही। का द्यायचं? कारण आमच्याकडे सगळ्या प्रकारचे लायसन्स वगैरे आहे, आमची लिगॅलिटी ओके, मग आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही। मग त्यांनी प्रशासनासोबत हातमिळवणी करून आम्हाला या असा त्रास देणं चालू केलं। आता सध्या त्यांचं तेच आम्ही विनंती करतो आहे की मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 2025च्या शासकीय छोट्या आणि मध्यम शहरांमध्ये शासकीय जागांमध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण रेग्युलराइज करण्यासंदर्भात शासनाने एक GR काढला होता आणि एक समिती आयोजित केली होती, अपॉइंट केली होती की या संदर्भामध्ये अहवाल सादर करण्यासाठी। तर हा विषय जो शासकीय जागेमध्ये जी वस्ती आता झालेली आहे ती रेग्युलराइज करण्याचा शासनाचा विचाराधीन आहे हा विषय। परंतु तो सगळा विषय बाजूला ठेवून हे लोक फक्त आणि फक्त
पूर्ण परिसर सोडून आमच्यावरच आकसबुद्धीने कारवाई करतात आणि ही वेळ मागच्या 1.5 वर्षामध्ये ही दुसरी वेळ आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.